आमच्या ड्रायव्हरनी पण खाल्ली. वा वा वा, छान, बरं वाटलं ऐकून. मला तुम्हाला एक विचारायचं होतं. तुम्ही तुमच्या मिसळीचा मसाला कुठून आणता? सर, मी घरीच बनवते सगळा मसाला. अरे वा, हो का, छान छान. बरं मग मला एक सांगा, तुमचा मसाला स्पेशल बनवण्यासाठी तुम्ही त्याच्यामध्ये काय काय घालता? तेच नेहमीचे घटक. हा, पण मिरे आणि लाल मिरची आणखीन घातली ना की चव आणखीन छान होते. बस एवढंच? हेच. हो, असं काय करता? ही कला आहे तुमची. तुम्ही तुमच्या मसाल्यामध्ये प्रेम घालत असाल, तुमचा जीव ओतत असाल, आणि तुमच्या चेहऱ्यावरचं हसू देखील. पण सध्या ते हसू दिसत नाहीये. कुठे गेलंय? हा, काय म्हणालात? मला कळलं नाही सर, सॉरी. अहो, हसू, तुमच्या चेहऱ्यावरचं हसू परत आणा बघू. नाही, त्याने काय होतं की मसाला आणखीन चांगला बनतो. सॉरी 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 सॉरी, मला अजिबात तुझी चेष्टा करायची नव्हती, तुझ्या भावनांची खेळायचं नव्हतं. खरंच सॉरी. मला ते आवडलं नाही ना, तुझा मगाचपासून मूड खराब आहे आणि मला असं आवडत नाही एखादा उदास असेल, त्याला वाईट वाटत असेल, म्हणून मी तुला हसवण्यासाठी थोडासा प्रयत्न केला. बाकी माझं काही खरंच खरंच मला तुझ्या भावनांशी नव्हतं खेळायचं. ठीक आहे, पण आता बिराजदारांचा खरा खुरा फोन यायलाच हवा. तो कसा येणार हे तू बघायचं. हे? आता त्यांचा फोन यायलाच हवा. राधा राधा, Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Reshma. Happy birthday to you. छान अभ्यास कर आणि खूप मोठी हो. अगं ताई, तुला आमचे सगळ्यांचे वाढदिवस कस काय लक्षात राहतात? आता तुम्ही सगळे मला ताई म्हणता ना, मग तुमचा वाढदिवस ताईने नाही लक्षात ठेवायचा तर कुणी ठेवायचा? अगं ताई, केक खूप भारी झालाय. हं, हो ना. अगं सगळा केक एकटी नको खाऊ, आम्हाला पण दे. मिळणार मिळणार, सगळ्यांना केक मिळणार. नाही नको. वा रे वा, आता देते तर शहाण्या मुलाचा आव आणतोस का? चोरून खातोस आणि आता देते तर नकोय. नंतर मिळालं नाही म्हणून रडू नकोस. वा 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 वा. ए, अरे मला अजून थोडा द्या ना केक. अरे मला केक. अरे काय मुलं आहात का राक्षस आहात रे, एवढा केक संपवला. बघा रे कसे खातायत रे, मला दाखवत खात. थँक्यू.
मला मिळाला. कधी? या मुलांना पोटभर केक खाताना बघितलं ना तेव्हाच. म्हणजे पोटात नाही गेला पण तृप्त मनाला मिळाला. यांना असं पोटभर आनंदाने खाताना बघितलं ना की इतकं छान वाटतं मनाला, इतकं समाधान मिळतं की ती केक खाऊन पण मिळणार नाही. आईचं खरंय, बाईला खाण्यापेक्षा खाऊ घालण्यात जास्त आनंद मिळतो. म्हणजे आपण बनवलेलं असं कोणी आनंदाने, प्रेमाने, समाधानाने खात असेल ना की की आपलं पोट आपोआपच भरतं. हो ना? बरं, हे घे तुला. हे काय? याच्यामध्ये केक आणि मिसळ आहेत. कशाला? कशाला काय? अरे तुला रात्रीसाठी. आता तू परत जाऊन काय बनवत बसणार आहे का? घे. बघतोस काय? आता बिराजदारांकडच्या फोनची जबाबदारी तू घेतलीच आहेस ना माझ्यासाठी. मग तुझ्यासाठी एवढं तर मी करूच शकते. बर बर. आणि हा, रॉंग नंबर येणार नाही याची मी खात्री देतो. आणि लागला तर तुझं काही खरं नाही. तो आला काय किंवा नाही आला काय, माझं कुठे खरं असतं. धरे, हॅपी बर्थडे. हा खात्यात एकटी. मुलांनो, तुमच्यासाठी मस्त मिसळ घेऊन येते. हो, थांब. वाव, मिसळ मिळणार. विराजस, कुठे होतास? बाबा ते ग्राउंड रिसर्च. हो 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 बाबा हो. कसा चाललाय ग्राउंड रिसर्च? चाललंय बाबा, ठीक चाललंय. ठीक का? जमतंय का नाही? नाही बाबा, तसं नाही. म्हणजे जमतंय. मी तुला 8 ठिकाणी जायला सांगितलं होतं, तिथे गेलास नाही बाबा. का? मी तुला जायला सांगितलं ते काय मस्करी म्हणून? नाही, तसं नाही बाबा. मी नाही गेलो कारण बेस्ट क्वालिटीचा आणि बेस्ट चवीचा मसाला सापडला ना मला. म्हणजे तुम्हाला हवा तसा, अगदी तसा मसाला मी शोधलाय बाबा. गुड. यांना असं पोटभर आनंदाने खाताना बघितलं ना की इतकं छान वाटतं मनाला, इतकं समाधान मिळतं की ती केक खाऊन पण मिळणार नाही. बघू सॅम्पल. हा, सॅम्पल बघू.